नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 11 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आज सुद्धा ठरलं तर मग आणि घरोघरी या दोन्हीही मालिकांचे एपिसोड आलेले नाहीये. ज्या मालिकेचा आलाय त्या मालिकेचा आधी देऊन देते. तर बघा, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये सुरुवातीला आपण बघतोय जीवा त्याच्या गच्चीवरनं खाली येत असतो काव्याला भेटून आणि रम्या गच्चीवर जात असते. आता रम्या त्याला म्हणते, जीवा तू गच्चीवर गेला होतास, काही काम होतं का? आता जीवा पुढे काही बोलणार तेवढ्यात काव्या सुद्धा गच्चीवरनं खाली उतरत जाते. आता या दोघांना एकत्र बघून रम्याला जरा शंका येते, पण तरी सुद्धा वेळ निभावून नेतो जीवा. रम्या विचारते त्याला, काय रे जीवा, तुम्ही दोघं जण गच्चीवर होतात सोबत, तू आणि काव्या? काय करत होतात तुम्ही गच्चीवर? ओ अच्छा अच्छा, म्हणजे लग्नानंतर जरा काव्याची घुसमट होत असेल ना, ती जरा वर गेली असेल ना हवा खायला. पण काय रे जीवा, तू काय करत होतास गच्चीवर? आता जीवाला जे कारण सुचलं ऐन वेळेवर ते त्याने सांगून टाकलं रम्याला. ते काय झालं ॲक्च्युली की मी काव्याला समजवत होतो की ज्या पद्धतीने लग्न झालंय त्यामुळे ती डिस्टर्ब आहेत ना, म्हणजे डिस्टर्ब आहे काव्या, टोकाचा निर्णय घेऊ नको असं मी तिला समजवलं. एवढंच बोलतो जीवा आणि तिथून निघून जातो. रम्या आता विचार करायला लागते, हा काय बोलला आता? म्हणजे काव्या चुकीचा निर्णय घेत होती आणि हा तिला समजवत होता. म्हणजे काव्या काही सेकंद विचार करते आणि म्हणते, अच्छा, म्हणजे काव्या चुकीचा निर्णय घेत होती आणि हा तिला थांबवत होता त्यासाठी. म्हणजे आता हा पण त्या नंदिनी सारखा बावळट निघाला की काय? शी, या नंदिनीने ना डोकी फिरवली आहेत सगळ्यांची. रम्या वैतागलेली असते नंदिनीवर. काव्या बिचारी रडत रडतच तिच्या खोलीमध्ये चाललेली आहे. पण यांच्या खोल्यांचे दरवाजे फार छान आहे प्रेक्षकांनो, एक सहज सुचलं म्हणून सांगितलं. असो, तर आता काव्या खूप रडत असते आणि जीवाने तिला ज्या पद्धतीने हर्ट केलंय ते सगळं तिला आठवत असतं आणि ते आठवून आठवून ती सारखी रडत असते. आणि आता तेवढ्यात नंदिनी येते तिला समजवायला आणि म्हणते, काय ग, अगं रडू नकोस ग. आता काव्या तिला पुढे काही बोलूच देत नाही आणि म्हणते, ए ताई, तू न मला आता काही समजावू सांगू नकोस आणि काहीच बोलू नकोस. तू मला परत उपदेश करणार, मी ते ऐकणार नाही. बस कर ग ताई, आता तेच तेच तेच, मला खरंच कंटाळा आलेला आहे आता. नंदिनी खूप सुरेख उत्तर देते हा प्रेक्षकांनो काव्याला. नंदिनी म्हणते, अगं काव्या, तू माझ्यात आधार शोधतेस ना, तसंच मीही तुझ्यात एक सपोर्ट शोधतीये ग. नाही म्हणजे भले मी तुला म्हणत असेल होईल सगळं ठीक, होईल सगळं नीट, पण मी सुद्धा पूर्णपणे तयार नाहीये ग काव्या या सगळ्या गोष्टीला. अगं जसा तुझा गोंधळ उडालाय तसा मला सुद्धा नाही कळते ग. पुढचा रस्ता मला नाही कळते काव्या. माझ्या डोळ्यापुढे देखील अंधार आहे. अगं तुला सांगते मी, सगळं काही ठीक होईल, पुढे नीट होईल, पण हे सगळं काव्या मी माझ्या मनाला सुद्धा समजवते ग. मी सुद्धा चाचपडते, धडपडते, मला पण रस्ता नाही कळते ग. तू असं नको समजूस काव्या की तुझी ताई जुन्या वळणाची आहे. अगं सगळं काही तुझ्या ताईने एक्सेप्ट केलंय असं नको समजूस. अगं तुझ्या आपल्या दोघींमध्ये एक साम्य आहे. आपल्या दोघींचंही लग्न मनाविरुद्ध झालंय आणि आपल्या दोघींमध्ये एक मोठा फरक सुद्धा आहे काव्या. अगं तू हे लग्न तोडायला निघालीयस आणि मी तुला फक्त तेवढा एक ऑप्शन सोडून बाकीच्या ऑप्शनचा विचार करायला सांगतेय. आता काव्या म्हणते, अगं ताई, दुसरा कोणताही ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. मी जे सांगते ना तुला तोच ऑप्शन आपल्याकडे आहे. अगं ऐक माझं, आपण दोघीही मोकळे होऊ आणि ते दोघे देखील मोकळे होतील ग. अगं ताई, एका वेळेला 4 आयुष्य सुखी होतील ग ताई तुझ्या या निर्णयामुळे. अगं तू आणि पार्थ एकमेकांशी लग्न करा, मी आणि जीवा. आता पुढे काव्या काही बोलणार तेव्हा एकदम ती शांत होऊन जाते, कारण अजूनही यांनी त्यांच्या प्रेम प्रकरणाबद्दल घरी काही सांगितलं नाहीये ना. नंदिनी तिच्याकडे बघायलाच लागते. तेव्हा काव्या तिचे शब्द फिरवत म्हणते, अगं मी आणि जीवा बघू आमचं पुढे आमच्या आयुष्याचं काय करायचंय, पण तू आणि पार्थ दोघं एकमेकांशी लग्न करून घ्या ना. अगं तू आणि पार्थ दोघंही एकमेकांना एक्सेप्ट करा ना. अगं थोडेच दिवस गेलेत ताई मध्ये, असे काय 2 दिवसाने फरक पडणार आहे? हे बघ ताई, तू पार्थशी लग्न कर. नंदिनी काव्याला पुढे बोलूच देत नाही आणि म्हणते, बस कर काव्या, अगं अतिच करतेस तू. प्रत्येक वेळेला मी तुला समजवतेय पण तू ऐकतच नाहीयेस. प्रत्येक वेळेला तुझ्या मनात येतं ते डायरेक्ट अनाऊन्स करतेस तू काव्या. अगं बाकीच्यांना काय वाटतं त्याचा विचार कर ना जरा. मला काय वाटतंय, जीवाला काय वाटतंय, पार्थला काय वाटतंय, यांचा विचार नाही येत का तुझ्या मनामध्ये? या सगळ्यांच्या मनात काय चाललंय तुला माहितीये का काव्या? काव्या म्हणते, अगं ताई, तू फक्त हो म्हण ना, मी करते ना पार्थना कन्व्हिन्स. ताई, तू तुझा निर्णय ऐकवलाय सगळ्यांना. एक गोष्ट लक्षात ठेव, तू सांगितलंयस मला की तू तुझा निर्णय बदलणार नाहीयेस, तेव्हा माझाही निर्णय मी कधीही बदलणार नाहीये, ही गोष्ट सुद्धा तू लक्षात ठेव ताई. आता नंदिनी जरा घाबरली आहे काव्याच्या या डिसिजनला, पण तरी सुद्धा नंदिनी तिला म्हणते, हे बघ काव्या, प्रत्येक वेळेला इतक्या टोकाला जायची गरज नाहीये.
का टोकाचा निर्णय घेतेस प्रत्येक वेळेला? अगं माझं ऐकून घे. अगं हे बघ, आई बाबांचा फोन आला होता मगाशी. आता ते आपल्याला न्यायला येणार आहेत. काव्या ते शांतपणे ऐकून घेते. ती आधी खूप खुश होते आणि म्हणते, काय? आई बाबा आपल्याला न्यायला येणार आहेत? म्हणजे त्यांना पटलं का? त्यांना कळलं का आपली परिस्थिती काय आहे? म्हणजे बरं झालं, माझ्या आपल्या आई वडिलांनी तरी हिंमत दाखवली. आता ते आपल्याला कायमचं इथून घेऊन जातील. आता नंदिनी तिला म्हणते, थांब काव्या, अगं माझं बोलणं ऐकून घे. अगं कायमचं नाही जायचंय आपल्याला बाबांकडे. ते आपल्याला मांडव परतनीसाठी घेऊन चाललेत. हे ऐकल्यावर काव्या जरा दुःखी होते पुन्हा आणि रडायला लागते. आता नंदिनी पुन्हा तिला समजवत म्हणते, काव्या अगं शांत हो. पण काव्या कसली शांत होतीये? आता तिच्या मनामध्ये प्रचंड विचारांचं काहूर माजलंय. आता नंदिनी म्हणते, काव्या शांत हो आणि चल खाली जेवायला चल, सगळे तुझी वाट बघताय. नंदिनी एवढंच बोलते आणि खाली निघून जाते. आता काव्या विचार करते, आई बाबांच्या घरी जायचंय ना मला, बरं झालं. आता मी तिकडे जाईल आणि इकडे परत कधीच येणार नाही. आता मी हे कोणाला सांगणारच नाही. काव्या मनातल्या मनात ठरवून मोकळी झाली आहे. पण आता बघा प्रेक्षकांनो, जेवणाच्या टेबलावर मजा आली आहे बरं का. या वसू आत्याला असला झापलाय ना जीवाने आणि पार्थने, मजा आ गया. देखो अब आगे आगे क्या हुआ. आता या वसू आत्या भेंडीची भाजी करत असतात आणि मंजू आत्या बडबडत असतात, घरामध्ये 2-2 सुना आल्या आहेत, पण आपल्याला काम करावं लागतंय. अगं ताई, या वहिनीने मुद्दाम हे सगळं आपल्यावर टाकलंय. काय दिवस आलेत बघ ना आपल्यावर. वसू आत्या म्हणतात, जाऊ दे ग मंजू. अगं आपल्या दोघींच्या आयुष्यात आपण जी काही फोडणी घातली आहे ना, त्यामुळे त्यांना आधीच ठसका लागलेला आहे. आता आपण फक्त वरून मीठ पेरायचं. त्या भाजी करता करता गप्पा मारत असतात. मंजू आत्या म्हणतात, ते काही नाही, मी आपल्या या कल्पनाताईंचे पैसे कापणार आहे. त्या खूप दांड्या मारायला लागल्यात, आळशी कुठली. मग आता या वसू आत्या म्हणतात, रम्यापेक्षा कमीच आळशी आहे. अगं रम्याला म्हणले होते मी भेंडी चिरून दे, तेव्हा ती मला म्हणाली की माझं नेल आर्ट खराब होईल. तेवढ्यात रम्या येते तिथे आणि म्हणते, काय बोलताय का माझ्या मागे तुम्ही? काय ग आई, मी किचनमध्ये काम नसेल करत तरी घरात इतर बरीच कामं असतात मला. कान आणि डोळे उघडे ठेवून काही हाताला लागते ना ते बघते जरा आता. वसू आत्या म्हणतात, लागलं का मग? काही हाताला लागलं? मग आता रम्या म्हणते, अगं एवढं हाताला नाही लागलं, पण जीवा आणि काव्याला मी गच्चीवरून खाली येताना बघितलं. हे न्यूज ऐकून या दोघीही एकदम कान टवकारतात. मग वसू आत्या म्हणतात, काय सांगतेस? काव्या आणि जीवा सोबत होते? अगं हे काय भानगडे नवीन? रम्या म्हणते, अगं आई, जीवाने नंदिनीला घटस्फोट द्यावा म्हणून ती काव्या कन्व्हिन्स करायला गेली होती जीवाला. मग मंजू आत्या विचारतात, मग काय झालं ग? रम्या म्हणते, तो काही कन्व्हिन्स झाल्यासारखा वाटला नाही. तो त्या नंदिनी सारखाच बावळट आहे. मला ना आता वैताग आलाय यार आई या सगळ्याचा. वसू आत्या म्हणतात, हो ना, आपल्या घरात नुसते रडगाणे चालू आहेत. ती काव्या एकतर भोंगा पसरत असते, नाहीतर आदळआपट करत असते ती काव्या. आता त्या मंजू आत्या म्हणतात, हो ना, अशा या काव्याला आपल्या पार्थ सारखा शांत नवरा मिळालाय. आता रम्या चिडते आणि म्हणते, मावशी, पार्थ काव्याचा नवरा नाहीये. आता या दोघांचा घटस्फोट होणार. पार्थ फक्त माझा आहे. आता ना मी प्लॅन चेंजच करते. वसू आत्या म्हणतात, म्हणजे काय करणार आहेस तू? आता रम्या म्हणते, म्हणजे काय करते ते बघ. आता त्या रम्याने काय केलंय, भेंडीची भाजीमध्ये खूप सारं तिखट टाकलंय. त्या वसू आत्या भेंडीची भाजी करत असतात ना, तेव्हा तिने भरपूर 4-5 चमचे मीठ टाकलंय आणि त्या वसू आत्या म्हणतात, अगं 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 काय करतेस रम्या हे? अगं एवढं तिखट टाकतात का भाजीमध्ये? मग आता ती रम्या म्हणते, आई हे तिखट म्हणजे तू आहेस. तिखट जाळ. त्या काव्याला त्रास देताना अशी जळजळीतच वाग तू, तिकटासारखी. तू तुझ्या लिमिट क्रॉस कर, तू एकदम टेरिबल होऊन जा. आता त्यांना व्हायची काय गरज आहे, त्या ऑलरेडी आहेतच. आता पुढे रम्याने साखर टाकली आहे त्या भाजीमध्ये, खूप सारी साखर. आता या वसू आत्या म्हणतात, अगं काय चाललंय काय तुझं रम्या? रम्या म्हणते, अगं ही साखर म्हणजे मी आहे आई, एकदम गोड. त्या काव्याच्या मनात घटस्फोटाचा विचार आला ना, तो विचार मी सतत तिला बोलून बोलून साखरेच्या पाकासारखा पक्का करून टाकेल मी, म्हणजे ती घटस्फोट घेणारच. आई तुला कळलं का मी काय बोलते ते? तू मारल्यासारखं कर, मी फुंकर मारल्यासारखं करते. असं या दोघी मायलेकीचा प्लॅन ठरलाय. म्हणजे या दोघी बहिणींना सिंपती दाखवायची, एकीला भडकवायचं आणि एकीशी गोड वागायचं, असं या मायलेकी करणार आहेत. थोडक्यात सांगायचं तर मंजू आत्याला आत्ता कळलं, उशिरा जरा, आणि त्या म्हणतात, अच्छा कळलं मला, म्हणजे एक गुड कॉप आणि एक बॅड कॉप का? मग वसू आत्या म्हणतात, हा तसंच करायचं. एकाने दहशत घालायची आणि दुसऱ्याने गोड वागायचं. हे जर वर्क झालं ना तर आपल्या या प्लॅनला मस्त टेस्ट येणार आहे. त्या मंजू आत्या म्हणतात, अगं ताई, पण ही गोड तिखट भाजी कोण खाणार? मग आता या दोघी हसून म्हणतात, तू. आणि रम्या मोठ्याने हसते. असो, तर आता हे सगळेजण जेवायला बसलेले असतात बरं का. आता हा खरं तर आजच्या पूर्ण मालिकेमधला मस्त सीन आहे. मग आता या मानिनीताई म्हणतात, अगं बाई, भेंडीची भाजी केली आहे का? छान दिसते. मग आता त्या मंजू आत्या म्हणतात, म्हणजे
मग आता मानिनीताई म्हणतात, अहो वंस, वसुताईने केली आहे ना ती भाजी, म्हणजे छानच असणार. मग मंजू आत्या म्हणतात, अहो केलीये वसुताईने, पण आपल्या रम्याने ती भाजी बिघडवली आहे बरं का. वसू आत्या म्हणतात, अगं मंजू तुला काही माहिती आहे का, मुकाट्याने खा बरं, मीच केली आहे ती भाजी, वसुताईनेच केली आणि वसुताईने सुधरवली आहे बरं का. मग आता मानिनीताई म्हणतात, हो हो ताई, तुम्ही भाजी केली आहे म्हणजे छानच असेल. मग आता हे सगळेजण जेवायला बसलेले असताना हा जीवा काही जेवत नसतो, शांत बसलेला असतो. मग आता लगेच वसू आत्या म्हणतात, अरे जीवा, नंदिनीला हलवा वाढ, तिच्या ताटात काहीच नाहीये. वसू आत्या असं बोलतात तेव्हा लगेच काव्याला कसं तरी होतं बरं का, आणि जीवा खरंच त्याच्या हाताने नंदिनीला सर्व करतो. मग आता लगेच वसू आत्या सुरू होऊन जातात, अरे जीवा, शेवटी काही झालं तरी तूच नवरा आहेस आता नंदिनीचा. वसू आत्या बोलत असतात तेव्हा जीवाच्या डोक्याला हेडॅक झालाय बरं का. वसू आत्या आता पुन्हा इतकी बडबड करतात आणि म्हणतात, अरे बाबा, आपल्या बायकोला काय हवं काय नको हे नवऱ्यानेच बघायचं असतं. आपली बायको नीट जेवते का नाही, हो की नाही ग मानिनी, मी बरोबर बोलते ना. आता त्या वसू आत्या जसं जसं बोलत असतात तसं तसं काव्याला फार वाईट वाटत असतं. पण आता त्या मंजू आत्याचा नवरा जरा विषय बदलायसाठी गंमत करतो बरं का. त्या मंजू आत्याचे मिस्टर म्हणतात, अहो ताई, तुमचं अगदी बरोबर आहे, बघा बघा ना, आमच्या बायकोचं ताट वाढून झाल्यानंतर आम्ही पहिला घास घेणार, तेवढ्यात आमच्या बायकोचा शेवटचा वरण भात पण होऊन जातो. नाही म्हणजे माझी बायको खुश तर मी खुश, नाही का. आता मंजू आत्या लगेच म्हणतात, तुम्ही शांत बसाव. या मंजू आत्या नवऱ्याला बिचाऱ्याला बुगाच शांत बसवत असतात नेहमी. असो, पण आता मंजू आत्या म्हणतात, अगं नंदिनी, आमच्या जीवाला खाय प्यायची फार आवड आहे बरं का. नंदिनीला सगळं ऑकवर्ड फील होत असतं बरं का, कारण तिला एकदम सगळंच बदललंय ना बिचारीचं. मग आता वसू आत्या म्हणतात, अगं काव्या, आमचा पार्थ आहे ना खूप हुशार आहे बरं, आमचा पार्थ कधी हट्ट करत नाही. अगं ताटात जे वाढलं असेल ते मुकाट्याने खाऊन घेतो. अगं नंदिनी, आमच्या जीवाचं तसं नाहीये बरं का, त्याला वेगवेगळ्या पदार्थांचे म्हणजे चव खूप आवडते बरं का. मग मानिनीताई म्हणतात, खरं बोलताय ताई तुम्ही, नवऱ्याला जिंकण्याचा मार्ग त्याच्या पोटातूनच असतो असं म्हणतात ना. वसू आत्या म्हणतात, हां, आता हे सगळे नॉर्मल गप्पा मारताय, पण या दोघींनाही त्यामुळे खूप ऑकवर्ड फील होत आहे. मग आता लगेच मंजू आत्या म्हणतात, अगं नंदिनी, तुला जर आमच्या जीवाचं प्रेम मिळवायचं असेल ना, तर त्याला चांगल्या चांगल्या डिशेस करून खाऊ घाल. आता जीवाला एकदम ठसका लागतो बरं का. आता सगळेजण पाण्याचा ग्लास पुढे करतात. आता त्यात एक ग्लास पटकन काव्या पण पुढे करते आणि नंदिनी पण, दोघीही ग्लास पुढे करतात. आता जीवा बघतच राहतो काव्याकडे आणि ग्लास पाणी प्यायच्या वेळेला तो नंदिनीच्याच हातनं पाणी पितो. आता या गोष्टीचा राग येतो काव्याला. काव्या जीवाकडे बघतच राहते. जीवाने हे मुद्दाम केलंय हे तिच्या लक्षात आलंय. काव्याला या गोष्टीचा खूप त्रास होतो आणि काव्या मात्र आता भरल्या ताटावरनं उठून जाते. झालं, आता काव्या उठून गेल्यामुळे पार्थला पण डाऊट येतो की हे नेमकं काय झालं. आता नंदिनी ओरडते मोठ्याने, अगं काव्या थांब ना. पण काव्या कसली थांबते, ती निघून जाते. पण आता वसू आत्याला चान्स मिळाला ना बडबड करायचा. वसू आत्या म्हणतात, काय ग मानिनी, अगं तू थोरली सून म्हणून या पोरीला घरात आणलं ना, ही काय पद्धत झाली घरात वागायची. मंजू आत्याचे मिस्टर म्हणतात, जाऊ द्या ना हो वसुताई, काय होतं त्याने. मग वसू आत्या म्हणतात, जाऊ द्या काय जाऊ द्या, असं भरल्या ताटावून सुनेने उठाव का, ही कोणती पद्धत आहे. आणि काय झालं तिला एवढं चिडायला, आपण आता काही बोललो का तिच्याबद्दल. आपण जीवा आणि नंदिनीला चिडवत होतो ना. आता जेव्हा वसू आत्या असं बोलतात ना, तेव्हा लगेच त्या मंजू आत्या म्हणतात, बहुतेक तिला ते आवडलं नसावं, नाही म्हणजे तिला आणि पार्थला चिडवलं नाही ना आपण, म्हणून गेली असेल निघून ती इथून. या वसू आत्या खूप बडबड करायला लागतात, काय बाई या पोरींना काही संस्कार नाहीये. अगं मानिनी, संस्कार नसल्याचे परिणाम येते. आता काव्या तिथून उठून गेली म्हणून या वसू आत्या नंदिनीलाच ओरडतात बरं का. नंदिनीला म्हणतात, काय ग नंदिनी, तुमच्या घरी तुम्ही लोळत जेवत, फोनवर बोलत, असं उभ्या उभ्या कुठेही फिरता फिरता जेवत असाल नाही का. नाही म्हणजे तुमच्या घरी काही संस्कार आहे की नाही. नाही म्हणजे लोळत जेवायचं आणि फिरत फिरत घरभर ब्रश करत बसायचा. रात्री 2-2 वाजता उठायचं आणि कॉफ्या प्यायच्या. ही कोणती पद्धत झाली वागायची. नाही म्हणजे घरचं जेवण आवडलं नाही की ऑनलाईन पिझ्झे मागायचे. हेच करत असाल ना तुम्ही तुमच्या घरी. आमच्या घरी काही हे सगळं चालत नाही बरं का बाई. आता असं त्या बोलत असतात तेव्हा जीवाला फार राग येत असतो बरं का. वसू आत्या म्हणतात, ही काव्या अशी भरल्या ताटावून उठून गेली ना आता, तशी जर का मी वागले असते ना, माझ्या सासूने जळक्या लाकडाने चटके दिले असते मला. म्हणूनच वसू आत्या बहुतेक माहेरी राहतात वाटतं. असो, आपण मालिकेतल्या पात्राबद्दल बोलतोय बरं का. मग मानिनीताईंना ते असह्य होतं. त्या म्हणतात, अहो असं काय बोलताय वसुताई तुम्ही. मग आता लगेच या वसू आत्या म्हणतात, मानिनी, अगं माझी रम्या अशी वागली असती ना तर मी तिच्या 2 कानाखाली मारले असते.
मग लगेच ही नंदिनी ऑकवर्ड फील करते बरं का. ती म्हणते, "अहो आत्या, असं नाहीये हो, माझी काव्या ना अशी नाहीये. ती खूप प्रांजळ मनाची आहे हो. ती कधी-कधी अशी बोलते फटकन, पण मनात जे आलं तेच बोलते ती. मनाने खूप निर्मळ आहे हो माझी काव्या. जे काही झालंय ना त्यातनं ती सावरली नाहीये हो. थोडासा वेळ द्या तिला." नंदिनी हात जोडून म्हणते, "मी रिक्वेस्ट करते, माझ्या काव्याला ना थोडं समजून घ्या प्लीज." आता पार्थला आणि जीवाला फार कसं तरी होतं. नंदिनी हात जोडते ते बघून आता जीवा खूप ओरडतो वसू आत्यावर. वसू आत्या पुन्हा बोलतच असतात नंदिनीला. त्या म्हणतात, "काय आहे तुझा उपयोग आहे हात जोडायचा नंदिनी? तुझी बहीण उर्मटासारखी वागते आणि तशीच वागत राहणार आहे ती." मग आता पार्थ म्हणतो, "बस झालं वसू आत्या, काय झालंय तुला? घरी आल्यापासून बघतोय मी तेच 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 बोलतीयस तू सारखी सारखी. काव्याला बोलायला एकही संधी सोडतच नाहीस ग तू." आणि पार्थ आता बोलल्यानंतर जीवा लगेच ओरडतो आणि म्हणतो, "काय ग सारखे सारखे संस्कार काढतेस वसू आत्या त्यांचे? नाही, काव्याला एकदा बोलते, मग पुन्हा तिचं बोलणं झालं की नंदिनीला बोलते. काव्याला बोलतेस आणि मग तिच्यावरनं नंदिनीला बोलतेस. काय चाललंय आत्या? अगं बस कर. अगं तुला पण एक मुलगी आहे हे लक्षात ठेव. तुझी मुलगी जेव्हा सासरी जाईल ना आत्या, तेव्हा तुला कळेल." बापरे, वसू आत्याचा चांगलाच अपमान झालाय, खरपूस. मानिनी ते म्हणतात, "जीवा शांत हो." जीवा म्हणतो, "नाही यार आई, कंटाळा आला मला. आल्यापासून बघतोय तेच 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 बोलणं चाललंय. जरा विषय बदला, दुसऱ्या विषयावर बोला. आल्यापासून आपलं तेच 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 दुसरा विषय नाही का तुमच्या आयुष्यामध्ये? ना जेवा, शांतपणे जेवा जरा आणि जाऊन झोपावरती." पार्थ असं बोलल्यानंतर या वसू आत्या म्हणतात, "जीवा काय बोलतोयस तू?" आता पार्थ म्हणतो, "बस करा आता, इनफ इज इनफ. खूप झालं आता. आता या टॉपिकवर मला पुन्हा चर्चा नकोय." पार्थ आता असं बोलल्यानंतर वसू आत्याचा अपमान होतो. वसू आत्या म्हणतात, "बाप रे बाप, काय ग मानिनी, काय चाललंय काय तुझ्या पोरांचं? बाई, आल्या आल्या बायकोची बाजू घेऊन बोलताय. महिन्याभरात तुझ्या पोरांना घर जावई नाही केलं ना तर लक्षात ठेव, नाव वसू सांगणार नाही मी." आता शेवटी मानिनी त्या म्हणतात, "अहो काय तुम्ही वसूताई, शांत व्हा ना. अहो जरा शांत व्हा. अहो बायकांना असं वाटतं आपण आपल्या पोरांचं लग्न केल्यावर घरात आपण आपल्यासाठी सून आणली आहे. आपली सून म्हणजे घरकाम करणारी बाई नसते. अहो वसुताई, आपण आपल्या मुलांसाठी जोडीदार घेऊन आलेलो असतो. ती काही घराची सून नसते फक्त. मी माझ्या मुलांना त्यांच्या बायकांच्याच ताब्यात देणार आहे. माझ्या मुलांना हवं तसं जगू द्या वसुताई. त्यांच्यामध्ये तुम्ही बोलू नका. त्यांचं आयुष्य आहे, त्यांना ठरवू द्या ना, त्यांना कसं जगायचंय ते. त्यांचे निर्णय त्यांना घेऊ द्या. तुम्ही मध्ये बोलू नका वसुताई प्लीज." मानिनीताई वसू आत्याला असं बोलल्यानंतर पार्थला म्हणतात, "बेटा पार्थ, जा काव्याला जेवायला घेऊन ये बरं खाली." आता पार्थ तिथे असलेला चमचा जोरात आपटतो वसू आत्याकडे बघून आणि काव्याला बोलवायला वर जातो बेडरूम मध्ये. मग आता नंदिनीला आणि जीवाला या मानिनीताई म्हणतात, "बेटा जेवा प्लीज, जेवा आता शांतपणे. ए जीवा, तू सुद्धा जेव बरं." आणि मानिनीताई वसू आत्याला म्हणतात, "अहो वसुताई, भेंडीची भाजी झणझणीत झाली आहे बरं का. बघा ना बघा, खाऊन बघा जरा." आता हा टोमणा होता बरं का या वसू आत्याला मुद्दाम. पण काव्या अशी जेवता ताट्याहून उठून गेली आहे, त्यामुळे जीवाला फार कसं तरी झालंय. जीवाला फार वाईट वाटतंय. त्याच्या तोंडात काही घास जाईना आणि नंदिनीला हे लक्षात नाही आलं, पण जीवा जेवत नाहीये हे तिच्या लक्षात आलंय. तर प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी संपवला इथेच. आता पुढच्या प्रोमोमध्ये त्यांनी तेच दाखवलंय की जीवा घरी दारू पिऊन येतो आणि नंदिनी त्याला सावरते आणि खूप छान त्याला शिकवते, चांगल्या मार्गावर आणायचा प्रयत्न करते. दुसऱ्या दिवशी त्याला काढा वगैरे देते आणि त्याला म्हणते, "ही दारू आहे, आपण दोघं मिळून पिऊयात का? प्रॉब्लेमचं सोल्युशन नसेल तर काय?" पण आता जीवा म्हणतो, "नंदिनी, आय एम सॉरी, मी पुन्हा असं करणार नाही." आणि नंदिनी म्हणते, "हरकत नाहीये, पण आता खरंच असं करू नका हं. प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन दारू नसते." आता पुढे बघा प्रेक्षकांनो, काव्या बाथरूममध्ये गेली आणि ती तिच्या डोक्यावर पाणी ओतून घेते थंड, शॉवर उघडून. आता तिच्या मागे मागे जातो तिथे पार्थ आणि पार्थ तिला समजवतो. तेव्हा काव्या त्याला समजवते, "हे बघा ऐका माझं, आपण घटस्फोट घेऊ. नुकसान सध्या आपलं झालंय ना, घटस्फोटामुळे सगळे खुश होतील. ऐका माझं पार्थ, आपण घटस्फोट घेऊयात." आणि जीवा दारू पिऊन घरी आलाय. हा प्रोमो त्यांनी दाखवलाय. आता बघत राहूया पुढे कशा या जोड्या एकमेकांना ऍडजस्ट करता येते. आणि प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा भाग आजही अजून आलेला नाहीये. आला की मी लगेच अपलोड करेल हं. माझं लक्ष असतं त्याकडे. तिकडनंच एपिसोड आला नाहीये, त्यामुळे मला तुम्हाला त्याचा रिव्ह्यू देता येत नाही. सध्या 2 मालिकांचा महासंगम दाखवतायत ना ते, त्यामुळे सगळीच गडबड झाली आहे. पण असो, वाट पाहण्याखेरीज आपल्या हातात दुसरं काही नाहीये. तर बघूयात आता या मालिकेमध्ये पुढे काय काय घडतंय. आजचा एपिसोड आवडल्यास लाईक करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा एपिसोड. आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.